कधी कधी आईला उठायला उशीर होतो आणि मग 2 डब्बे करायला तिची प्रचंड धावपळ उठते. सकाळच्या घाईत कधी उठायला उशीर झालाच तर असं काहीतरी घरात असेल ना जे आपण 2 मिनिटात डब्यात भरून देऊ शकतो, तर आईचीही धावपळ कमी होते आणि काहीतरी आवडीचं दिलं म्हणून मुलंही खुश होतात. नमस्कार समस्त आई मंडळी, शाळेचा डबा सिरीजच्या 4थ्या एपिसोडमध्ये आज आपण बनवतोय मँगो जाम. तोही घरगुती साहित्यामध्ये. एकदा का हा बनवला ना तर अगदी वर्षभर सुद्धा आरामात टिकू शकतो आणि सकाळच्या घाईत ब्रेडला किंवा चपातीला लावून जर दिला तर मुलंही आवडीने डबा संपवून येतात. चला तर लगेचच कृतीकडे वळूया. तर मँगो जाम बनवण्यासाठी इथं बघा हे पिकलेले 6 आंबे घेतलेत आणि मी आधीच ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेले. आता एक एक करून ते आपल्याला चिरून घ्यायचेत. हे आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेले असल्यामुळे याला वरून पिवळा रंग नाही पण आतमधून एकदम डार्क केशरी असे हे असतात. हा केशर आंबा आहे. तुमच्याकडे जर दुसरे कोणते असतील ते वापरले तरीही चालेल. फक्त जास्त स्ट्रॉंग वासाचा आंबा जाम बनवण्यासाठी वापरायचा नाही. बघा किती सुंदर पिकलेला आहे. अजिबात याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं औषध वापरलेलं नाही पिकवण्यासाठी. एकदम 100% ऑर्गॅनिक आंबे आहेत हे आपल्याच शेतातले. तर जाम जास्तीत जास्त टिकण्यासाठी आणि त्याची चवही चांगली येण्यासाठी काही टिप्स इथं सांगते. तर सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे योग्य आंब्याची निवड करणे. अति प्रमाणामध्ये पिकलेले किंवा अर्धे पिकलेले आंबे यासाठी निवडायचे नाहीत किंवा त्यावरती डाग वगैरे अजिबात नसावा. एकदम परफेक्टरित्या पिकलेले असे आंबे जाम बनवण्यासाठी निवडायचे आणि ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि मगच चिरायला घ्यायचे. पाण्याचा हात शक्यतो त्याला लागू द्यायचा नाही. आता बघा या चमच्याच्या साहाय्याने मी याचा सगळा गर काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आपण आज कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरणार नाही. तरीही हा जाम 1 वर्षभर कसा टिकणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आणि हो, अजून एक गोष्ट, आंब्याचा गर काढताना त्यामध्ये सालं जाणार नाहीत याची काळजी अवश्य घ्यायची. तर इथं बघा एक एक करून सगळ्या आंब्याचा गर मी काढून घेतलेला आहे. आता मिक्सर जारमध्ये घालून आपल्याला हा फिरवून घ्यायचंय. केशर आंबा आहे त्यामुळे त्याचा रंगही तितकाच सुंदर केशरी असतो. त्यामुळे जाममध्ये कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल रंग वगैरे घालायची आपल्याला अजिबात गरज पडणार नाही. या नैसर्गिक आंब्याचा नैसर्गिक रंग जाममध्ये खूप जबरदस्त असा येणार आहे. मिक्सरला फिरवताना ना ते शक्यतो पल्स मोडवरतीच फिरवायचं. एकदम असं जास्त फिरवून घ्यायचं नाही, नाहीतर याचा रंग बदलू शकतो. तर बघा अगदी एखाद्या दुसऱ्या मिनिटामध्ये आपला हा गर तयार झालेला आहे. इथं गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये आता हा मोजून घालूया. मोजून घालण्याचं कारण म्हणजे आपल्याला साखर घालायचा अंदाज येतो. तर आपण जे 6 आंबे घेतले होते ना त्यामध्ये एकूण या 2.25 वाट्या इतका आंब्याचा गर निघाला. सव्वा 2 वाट्या आंब्याच्या गरासाठी इथं पाऊण वाटी इतकी साखर घालते मी. तुम्ही 1 वाटी घातली तरीही चालणार आहे, फक्त यापेक्षा कमी करू नका. कारण या साखरेमुळेच आपला हा जो आंब्याचा जाम आहे ना तो जास्तीत जास्त दिवस टिकायलाही मदत होते. आता इथून पुढे आपल्याला काहीच काम नाही, फक्त हे असं सतत हलवत राहायचंय. हे मिश्रण छान दाटसर होईपर्यंत आटवून घ्यायचं असतं. त्यासाठी खूप सारा वेळ जातो. तोपर्यंत मी तुम्हाला मागच्या वर्षीची एक आठवण सांगते जी मँगो जामच्या संबंधितच आहे. तर काय झालं होतं, आपल्या घरचेच आंबे होते आणि भरपूर सारे एकदमच पिकले होते. तुम्हाला तर माहिती आहे एकदा का आंबे पिकले का ते काही जास्त दिवस टिकत नाहीत. म्हणूनच माझ्या डोक्यात कल्पना आली की चला आपण याचा मँगो जाम बनवूया. मुलाला डब्यामध्ये देण्यासाठीही होईल आणि आंबेही खराब होणार नाहीत. तर मग काय केलं, कुठे यूट्यूबवर वगैरे न सर्च करता माझं मीच असा अंदाज लावत लावत रेसिपी बनवायला घेतली आणि मँगो जाम बनवला. एवढा जबरदस्त तो तयार झाला ना, त्याचं टेक्स्चर, रंग आणि चवही तितकी भन्नाट झाली. मी व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवला होता. सगळ्यांना तो खूप आवडला आणि विचारत होते की याची रेसिपी काय. आणि योगायोगाने यावर्षी ही रेसिपी आपण यूट्यूबवरती टाकतोच आहे. तर इथे बघा आंब्याचा गर आणि साखर कढईमध्ये घातल्यापासून ते आत्तापर्यंत 20 मिनिटं झालेत आणि यातील थोडंसं मिश्रण मी असं प्लेटवरती घेतलेले. आता ही प्लेट फिरवून बघायची आणि जर हे मिश्रण असं खाली सरकून येत असेल
तर अजून शिजवावं लागतं. मी याआधी एकदा बघितलं होतं, ते थोडंसं पातळ होतं म्हणून परत 5 मिनिटं शिजवलं आणि आत्ता चेक करते तर बऱ्यापैकी आपली जी हवी आहे ना ती कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता यामध्ये तो सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचा आहे, ज्यामुळे आपल्या या जामचा रंग एकदम असाच टिकून राहणार आहे आणि तो प्रिझर्वेटिव्हचं पण काम करणार आहे. तर हा बघा एक मोठा चमचा म्हणजेच एका लिंबाचा रस आपण याच्यामध्ये घालतोय. त्याच्यातल्या बिया वगैरे सगळ्या काढून घेतलेल्या होत्या मी आधीच. आणि हा रस घातल्यानंतर एक 2-3 मिनिटांसाठी परत हे आपल्याला शिजवून घ्यायचे. अगदीच सुरुवातीला हा रस घालायचा नाही, ज्यावेळेस आपला जाम बनत आलेला असतो ना तेव्हाच घालायचा आणि परत याला एक 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं. इथं बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता गॅस बंद करून द्यायचा आणि याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचंय. हा स्टोअर करणं खूप महत्त्वाचं असतं जास्त दिवस टिकण्यासाठी, त्यासाठीच्याही टिप्स पुढे देणार आहे. बघा साधारण एक तासाभरानंतर इथं आपला हा जाम पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता आपल्याला हा बरणीत भरून ठेवायचे. आपला हा मँगो जाम खराब न होता जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स सांगते मी आता इथं. तर काय करायचं, काचेची एअरटाईट अशी बरणी घ्यायची, ती स्वच्छ घासून घ्यायची आणि पुसून एकदम कोरडी अशी वाळवून घ्यायची. जर शक्य असेल ना तर उन्हात वाळवून घेतली तर अतिउत्तम होणार आहे, कारण त्यामध्ये अजिबातच पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे. आणि मग त्यामध्ये हा जाम भरून ठेवायचा. बरणीमध्ये जाम भरून झाल्यानंतर त्याला एकदम टाईट असं त्याचं झाकण लावून द्यायचं. ज्या वेळेस आपण तो वापरणार असू तेव्हा ओला चमचा किंवा ओला हात त्याला लागू द्यायचा नाही, तर तो चमचाही एकदम कोरडाच वापरायचा आणि परत एकदम टाईट असं झाकण लावून ते ठेवून द्यायचं. म्हणजे जास्तीत जास्त हा जाम टिकायला मदत होते. आणि हो, ही काळजी घेण्यासोबतच त्याचं मिश्रण शिजवतानाही काळजी घेणं खूप गरजेचं असतं. मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे साधारण एक 25 मिनिटांपर्यंत मध्यम गॅसवरती ते शिजवून घ्यायचं. प्लेटवरती घातल्यानंतर त्याच्यातला रस एकीकडे गर एकीकडे झाला नाही पाहिजे, मगच आपला जाम जास्तीत जास्त दिवस टिकायला मदत होते. तर बघा आता आपण हे जाम सँडविच बनवतोय. तर काय केलं, एका प्लेटवरती ब्राऊन ब्रेड ठेवलेलं आहे. मी त्याच्या कडा वगैरे काढून नाही घेतल्या कारण हा खूप सॉफ्ट आहे. जर ब्रेड सॉफ्ट नसेल तर त्याच्या मग कडा काढून घ्यायच्या आणि त्यावरती 2 चमचे जाम लावला, वरून एक दुसरा ब्रेड ठेवला आणि आता याला ना आपल्याला कट करून घ्यायचे. सँडविचच्या आकाराने कट करा किंवा असं छोटे छोटे स्क्वेअरमध्ये कट करा. मुलांना हे पाहूनच खायची इच्छा होते. दिसायलाही भन्नाट दिसतं आणि चवीलाही खूप जबरदस्त लागतं. आपण बाजारातून जो जाम विकत आणतो त्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स, प्रिझर्वेटिव्ह वापरलेली असतात. शिवाय कोणत्या क्वालिटीची फळं वापरलेत ना तेही आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे घरच्या घरीच असा हा जाम बनवायचा. आपण आज मँगो जाम बनवला, तुम्ही याऐवजी मिक्स फ्रूट जामही बनवू शकता. सेम याच पद्धतीने सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या डब्यामध्ये ब्रेडला लावून दिला किंवा चपातीला लावून त्याचा रोल बनवून दिला तर मुलं आनंदाने डब्बा संपवून येतील आणि मुलांनी डब्बा संपवून आलेलं पाहून आईही खुश होणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि शाळेचा डब्बा सिरीजचा एकही एपिसोड न चुकता पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.